नमस्कार. निवडणुकीचं मैदान म्हटलं की डोळ्यासमोर येतो प्रचार, सभा आणि मतदानाचा तो सगळा थरार. बरोबर ना? पण विचार करा, सामना सुरू होण्याआधीच काही खेळाडू जिंकलेत तर? हो, असंच काहीसं घडलंय जळगावमध्ये. चला पाहूया हे अनोखं राजकीय समीकरण आहे तरी काय. म्हणजे बघा, कोणताही सामना सुरू होण्याआधीच त्याचा निकाल जाहीर झालाय. असं कधी होतं का? राजकारणात हे शक्य आहे का? तर हो, जळगावमध्ये नेमकं हेच घडलंय. आणि हे सगळं कसं घडलं हे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. 12. हो, फक्त 12. हा आकडा आहे महायुतीच्या त्या उमेदवारांचा ज्यांनी एकही मत न पडता थेट विजयावर आपलं नाव कोरलंय. म्हणजे विचार करा, तब्बल 12 उमेदवार बिनविरोध. आता प्रश्न येतो की हा राजकीय चमत्कार घडला तरी कसा? एकही मत न घेता 12 जागा जिंकणं म्हणजे नेमकं काय घडलं? चला, या मागचं राजकारण आणि ती प्रक्रिया समजून घेऊया. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? हे सगळं नाट्य मतदानाच्या दिवशी घडलेलंच नाहीये. तर हे घडलं उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जी वेळ दिली जाते ना, त्या 2 दिवसात. म्हणजे सगळा खेळ झाला तो माघारीच्या प्रक्रियेत. म्हणजे बघा, पडद्यामागे जे काही राजकीय डावपेच आखले गेले, ज्या वाटाघाटी झाल्या आणि जे काही स्ट्रॅटेजिक निर्णय घेतले गेले, ते सगळे याच महत्त्वाच्या 48 तासात झाले. आणि याच काळात जळगावच्या निवडणुकीचं चित्र पूर्णपणे पालटून गेलं. तर मग या माघारीच्या नाट्यात बाजी मारली कोणी? कोणती आघाडी यशस्वी ठरली आणि कोणत्या उमेदवारांना याचा थेट फायदा झाला? चला, त्यावरच एक नजर टाकूया. आणि या 12 जागांची विभागणी पहा किती परफेक्ट झाली आहे. भाजपला 6 जागा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला 6 जागा. अगदी 50-50% वाटप. यावरून त्यांच्यातला समन्वय किती मजबूत आहे याचा अंदाज येतो. खरं तर मित्रपक्षांमध्ये असं समान जागा वाटप होणं हे महायुतीच्या धोरणात्मक यशाचं आणि त्यांच्यातल्या एकीचं एक उत्तम उदाहरणच म्हणावं लागेल. चला तर मग आता या विजयाला एक चेहरा देऊया. पाहूया तरी हे 12 बिनविरोध योद्धे आहेत तरी कोण, ज्यांनी मतदानाआधीच मैदान मारलंय? तर महायुतीच्या विजयाची सुरुवात केली ती गायत्री बेंडाळे यांनी प्रभाग 12 मधून. त्या सर्वात आधी बिनविरोध विजयी झाल्या आणि त्यांच्या विजयाने महायुतीच्या गोटात जल्लोषाला सुरुवात झाली. त्यानंतर मग शिवसेनेची बॅटिंग सुरू झाली. माघारीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारीच शिवसेनेच्या या 3 उमेदवारांनी मनोज चौधरी, प्रतिभा देशमुख आणि डॉक्टर गौरव सोनवणे यांनी आपला विजय पक्का केला. आणि शुक्रवारचा दिवस तर आणखीनच नाट्यमय ठरला. एका बाजूला प्रभाग 19 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवाराने माघार घेतली आणि शिवसेनेच्या रेखा पाटील यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. तर दुसऱ्या बाजूला प्रभाग 7 मध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे भाजपच्या दीपमाला काळे विजयी झाल्या. आणि 2 विजय तर खूपच नाट्यमय होते. पहिलं म्हणजे आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे. त्यांच्या विरोधातल्या शेवटच्या अपक्ष उमेदवाराने दुपारी 1:30 वाजता अर्ज मागे घेतला आणि ते जिंकले. आणि दुसरं उदाहरण तर त्याहूनही जबरदस्त. शिवसेनेचे सागर सोनवणे. त्यांच्या विरोधात 1-2 नव्हे तर तब्बल 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आणि त्यांचा विजय निश्चित झाला. बरं, या 12 बिनविरोध विजयांमुळे जळगावच्या निवडणुकीचं संपूर्ण राजकीय समीकरण कसं बदललंय आणि त्याचा काय परिणाम झालाय? आता ते पाहूया. ही आकडेवारी बघा, परिस्थिती लगेच स्पष्ट होईल. महायुतीनं लढाई सुरू होण्याआधीच 12 जागा जिंकून एक मोठी आघाडी घेतली आहे. आता खरी लढत उरलेल्या 63 जागांसाठी होणार आहे. पण हे फक्त आकडे नाहीत, याच्या पलीकडे बरंच काही आहे. या विजयामुळे महायुतीला प्रचारात उतरताना एक जबरदस्त मानसिक बळ मिळालंय आणि त्याचवेळी विरोधी पक्षांवर मात्र प्रचंड दबाव निर्माण झालाय. तर मग ह्या सगळ्या विश्लेषणानंतर आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पुढे काय होणार? एक गोष्ट मात्र नक्की आहे, सुरुवातीला जरी 12 जागा जिंकल्या असल्या तरी अजून 63 जागांवर लढत बाकी आहे. म्हणजे जळगावची खरी लढाई तर आत्ता सुरू होणार आहे. आणि म्हणूनच जाता जाता एक प्रश्न मागे ठेवतो. हे 12 बिनविरोध विजय ही केवळ एक यशस्वी सुरुवात आहे की या विजयानं महायुतीसाठी सत्तेचा मार्ग जवळजवळ निश्चित केला आहे? याचं उत्तर येणारा काळच देईल.